नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत नाही आणि त्यामुळे साहजिकच प्रश्न विचारला जातोय की नेमका पाऊस कुठे गेलेला आहे. आता श्रावणचा महिना येणार आहे, त्यामुळे श्रावण सरीसुद्धा बरसणार आहेत. पण पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्या जिल्ह्यातलं वातावरण कसं असणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे का, तुमच्या जिल्ह्याला नेमका कुठला अलर्ट आहे, हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आणि हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून, मॅपच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. त्यामुळे पुढच्या 4 दिवसांचे अपडेट्स कुठले आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. सुरुवात करूयात उद्यापासून. उद्या सोमवारचा दिवस आहे, कामाचा दिवस आहे, आठवड्यातला पहिला दिवस आहे. त्यामुळे कसं वातावरण असणार आहे हे आपल्याला समजावून घेणं महत्त्वाचं आहे. उद्या जर आपण बघितलं तर हा संपूर्ण कोकणचा भाग असेल, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल. या सगळ्या भागांमध्ये आपण बघतोय की येलो अलर्ट दिलेला आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना या भागांना कुठलाही अलर्ट नाही, तिथे ग्रीन अलर्ट आहे. त्यामुळे तिथे कुठलाही पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे. ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, पुणे. त्याचबरोबर आपण जर मराठवाड्यामध्ये गेलो तर नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि विदर्भामध्ये आपण जर गेलो वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या सगळ्या भागांमध्ये येलो अलर्ट आहे. म्हणजे इथे काही प्रमाणात पाऊस कोसळणार आहे, पण घाबरून जायचं किंवा कुठली काळजी घ्यायची गरज नाही. त्यामुळे उद्या फार मोठा पाऊस महाराष्ट्रातल्या कुठल्याच भागामध्ये नाही आहे. कुठलाही मोठा अलर्ट हा उद्याचा दिवस नाही, त्यामुळे फारसा पाऊस उद्या काही पडणार नाही. आता परवा नेमकं हे चित्र बदलतं आहे का ते सुद्धा बघूयात. 22 तारखेचा विचार केला, मंगळवारचा विचार केला तर इथे चित्र बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्याचा घाटमाताचा भाग असेल किंवा कोल्हापूरचा घाटमाताचा भाग असेल, इथे आपल्याला ऑरेंज अलर्ट दिलेला पाहायला मिळतो. इथे मुसळधार पाऊस पडेल असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. पुण्याचे घाटमाथा असेल, ठाणे असेल, पालघर असेल, मुंबई असेल या भागांमध्ये येलो अलर्ट आहे. इथे काही प्रमाणामध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असेच चित्र आपल्याला विदर्भामध्ये दिसतं आहे. इथे बघितलं तर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या सगळ्या भागांमध्ये सुद्धा इथे येलो अलर्ट आहे. तिथे सुद्धा काही भागांमध्ये हा एक हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघतो की ग्रीन अलर्ट आहे. त्यामुळे परवासुद्धा म्हणजे मंगळवारी सुद्धा या मधल्या महाराष्ट्रामध्ये उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुठेही मोठा पाऊस होणार नाही आहे असं हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे. आता आपण बुधवारचं चित्रसुद्धा बघूयात. बुधवारी सुद्धा काहीसं चित्र सारखंच आहे. इथे घाटमाथा, पुण्यातले घाटमाथा असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूरचा घाटमाथा असेल, इथे ऑरेंज अलर्ट आहे. इथे मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे काहीशी काळजी घ्यायची या सगळ्या भागांमध्ये गरज आहे. तसंच चित्र आपण जर बघितलं तर ठाणे, पालघर, मुंबई, नाशिकचा घाटमाथा आणि पुन्हा एकदा विदर्भामध्ये आपण गेलो तर बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, बुलढाणा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सगळ्या भागांमध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय. तिथे पावसाच्या सरी कोसळतील, पण काही फार मोठा पाऊस होणार नाही आहे असं सुद्धा यामधनं स्पष्ट झालेलं आहे. आणि जसं मंगळवारी वातावरण होतं तसंच बुधवारी या भागांमध्ये वातावरण असणार आहे. पुणे, सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर, संभाजीनगर, जळगाव या सगळ्या भागांमध्ये कुठलाही अलर्ट नाही आहे. त्यामुळे तिथे कुठलाही मोठा पाऊस होणार नाही. अगदी 1-2 सरी या दिवसभरात कोसळतील असं हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे. आणि आता गुरुवारचं चित्र काय आहे ते बघूयात. गुरुवारी सुद्धा आपण जर बघितलं तर सारखंच चित्र आहे. रायगड, पुण्याचा घाटमाथा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताऱ्याचा घाटमाथा, कोल्हापूरचा घाटमाथा या सगळ्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे. तिथे मुसळधार पाऊस पडू शकतो असं सांगण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिकचा घाटमाथा असेल आणि पुन्हा एकदा संपूर्ण विदर्भ इथे येलो अलर्ट आहे. तिथे काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, परंतु कुठलाही अलर्ट नाही आहे. फार काही घाबरून जायची गरज नाही आहे. येलो अलर्ट असल्यामुळे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या सगळ्या भागांमध्ये होऊ शकतो. आणि जो गेल्या म्हणजे बुधवारी जशी परिस्थिती होती तशीच गुरुवारी अहिल्यानगर असेल, बीड असेल, धाराशिव, पुणे, सोलापूर, सांगली हा सगळा महाराष्ट्रातला मधला पट्टा आहे. तिथे आपल्याला बघतोय की ग्रीन अलर्ट आहे. तिथे फार काही मोठा पाऊस होणार नाही आहे. अगदी 1-2 सरी पावसाच्या कोसळतील. कुठलेही अलर्ट नाही आहे. ग्रीन अलर्ट तिथे देण्यात आलेलं, त्यामुळे तिथे काही पाऊस हा मोठ्या प्रमाणात होणार नाही आहे. तर हे होते 4 दिवसाचे अलर्ट्स. आपण जर बघितलं तर आता श्रावणसुद्धा सुरू होतं आहे, त्यामुळे पाऊस थोडा कमी होत जातो. एका दुसऱ्या मोठ्या सरी कोसळत असतात. त्यामुळे आत्ता तरी सध्या जरी आपण चित्र बघितलं तर पुढचे 4 दिवस फार काही मोठा पाऊस होणार नाही आहे. कोकण आणि घाटमाथ्याचा काही भाग वगळला तिथे काही प्रमाणात ऑरेंज अलर्ट आहे, पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही मोठा पाऊस होईल असं तरी सध्या
हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे. तिथे कुठेही मोठा पाऊस होणार नाही असं सुद्धा या सगळ्यामधनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा उद्या तुमच्याकडे हे सगळे वेदर रिपोर्ट्स घेऊन येऊ. त्याच्यामध्ये काही बदल होतोय का, वातावरणामध्ये काही बदल होतोय का, हे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यामुळे मुंबई तकचं वेदर रिपोर्ट बघायला विसरू नका. आणि विशेष म्हणजे मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्ससुद्धा मिळतील. पाहत राहा मुंबई तक.